चला मंडळी, आज आपण करणार आहोत एकदम साधी, सोपी आणि झटपट होणारी भेंडीची भाजी। भाजीसाठी इथं मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून आणि कॉटनच्या कापडाने व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आणि आता ही चिरायची कशी ते तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने भेंडीचे लांब लांब पातळ तिरपे काप करायचे आहेत। तिरपे काप कसे केले हे अगदी जवळून बघा। भेंडीचा पुढचा आणि मागचा देठ कापून घेतला आणि अशा पद्धतीने भेंडी ठेवून त्याचे लांब लांब काप केले। आज आपण एकदम खमंग चटपटीत पीठ पेरून भेंडीची भाजी करणार आहोत। त्यासाठी एका जाडबुडाच्या पसरट पॅन मध्ये मी 2 टीस्पून तेल गरम करून घेतलं आणि त्यात घातलंय 1 टीस्पून जिरं। जिरं चांगलं लालसर झालं की यात घातलंय पाव टीस्पून हिंग। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून फोडणीत घालायच्या आहेत आणि लालसर होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायच्या आहेत। लालसर झालेली खमंग परतलेली लसणाची पाकळी दाताखाली आली की भारी चव लागते। 3 मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। कांदा फोडणीत घालून मध्यम आचेवर 2 मिनिटं परतून घेऊया। लगेचच यात चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे। कांदा आणि भेंडी आपण एकत्रच परतणार आहोत। मध्यम आचेवर कांद्यासोबत 2 मिनिटं भेंडी परतून घेतली आणि आता यात आपण घालणार आहोत चवीनुसार 1 ते 1.5 टीस्पून मीठ, पाव टीस्पून हळद, 1 ते 2 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टीस्पून आमचूर पावडर घालून सगळं मिक्स करून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरीही चालेल। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा। आता यात घालायचं आहे 2 ते 3 मोठे चमचे भरून बेसन। हे कच्चच बेसन आहे। आपण आता भेंडी, कांदा आणि बेसन एकत्र छान परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचा खमंगपणा दुपटीने वाढतो। इथून पुढे मंद आचेवर भाजी 2 मिनिटं अशीच ठेवायची, 1 मिनिटं परतून घ्यायची, पुन्हा 2 मिनिटं स्थिर ठेवायची, 1 मिनिटं परतून घ्यायची। असं 3 ते 4 वेळेस केलं की भेंडी आणि बेसन छान खमंग परतलं जातं। हे बघा, जसजशी भाजी परतत जाईल तसा त्याचा रंग बदलत जातो, त्याला खमंगपणा येतो आणि भेंडीच्या तारा सुद्धा निघून जातात। भेंडी छान मोकळी होते। तुम्हाला या भाजीचा उत्तम रिझल्ट हवा असेल तर भाजी शक्यतो नॉनस्टिकच्या किंवा कास्ट आयर्नच्या पसरट पॅन मध्ये करा। स्टील किंवा ट्रायप्लायच्या पॅन मध्ये ही भाजी तितकीशी खमंग होत नाही, शिवाय तळाला करपण्याचीही शक्यता असते। तिखट, चटपटीत आणि अतिशय खमंग अशी ही भाजी तयार आहे। गरमागरम भाजी एका छानशा सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। पीठ पेरून केलेली ही भेंडीची चटपटीत भाजी अगदी 10 ते 12 मिनिटात तयार होते, त्यामुळे टिफिन साठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।